नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आठवीत नंबरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार 7 जून आणि आमच्या गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे मी आज व्लॉग बनवते. तर चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर हाय गाईज, आता आम्ही दोघे आलेलो आहे विठ्ठल मंदिरामध्ये आणि पूर्णपणे तयारी झालेली आहे तिकडे. फक्त आता रांगोळी काढायची राहिली आणि आम्ही दोघे आता ते काढणार आहोत आणि चला पुढे काढूया रांगोळी. इथे आम्ही दोघींनी रांगोळी काढायला सुरुवात केली. खूप छान काढली, छोटीशी काढली जेणेकरून पायदळी जाऊ नये लोकांच्या. आणि हे करत असताना जप चालू होता आतमध्ये, तुम्ही ऐकू शकता. मी पुढे क्लिप टाकेनच. खूप छान प्रसन्न वातावरण होतात. सगळेपर्यंत आम्ही थोडेसे फुलांचे डेकोरेशन करून घेतले खाली गावीच्या टाईपमध्ये. खूप छान वाटलं. सगळेजण थोडं मदतीला आले, खूप छान वाटलं. आणि बाकी सर्वजण आल्यानंतर आम्ही आरती करून श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका आनंदग्रहा विनाशा सकल देवानि देवा कृपावादी देवा आनंदा माधवा सदाशिवा सरस्वती चक्रधरा विश्वंभरा प्रभुजा गणामया सहस्रपादा सहस्रकला श्रीसागरा श्रीशैना कमलनयना कमलावती कामिनी मोहना मदनमूर्ति भोगारिका हरिदासी वामनमूर्ति त्रिविक्रमा अगहाये सुना निर्गुणा जगद्विद्या जगद्जीवना वसुदेव देवकी नंदना आराधना महाविष्णु कालानुरांगणी मदभाव जावा सकल देवादी देवा कृपावादी देवा आनंदा माधवा सदाशिवा सरस्वती. अशा प्रकारे आरती करून आपल्या पुरुषोत्तम मासानिमित्त जो कार्यक्रम ठेवला आहे त्याची सुरुवात झाली. खूप छान मध्ये डेकोरेशन वगैरे केलं. खूप छान मध्ये सर्व लोक आले, आरती झाली. खूप बरं वाटलं आणि आजचा दिवस खरंच खूप आनंददायी आहे. सर्वजण एकत्र येतात या निमित्ताने. आता इथून पुढे विनापूजन वगैरे होईल आणि कीर्तन वगैरे हे आहे संध्याकाळी. आपण हे 2 व्हिडिओमध्ये टाकूया पार्टमध्ये. आणि ही आहेत माझ्या भावाची मुलं, विठ्ठल रुक्मिणी बनलेत खूप. तर इथे मृदंग पूजन आणि विनापूजन करून इथे सर्वांनी कार्यक्रमाची सुरुवात केली.
देवपूजन आणि पूजन झाल्यानंतर पंचवटी करून घेतली. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि या चॅनलवरती आज संध्याकाळी आपण प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन लाईव्ह घेणार आहोत. तर नक्की पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.